नमस्कार. ज्योतिष भास्कर सुशील कोराड यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण ज्या अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ना, की तुमच्या आयुष्यातल्या रोजच्या घडामोडींवरती या गोष्टीचा निश्चितच परिणाम होऊ शकतो. रादर तुम्ही या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे परिणाम बदलू शकता किंवा ठरवू शकता. आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? तुमच्या आयुष्यावरती तुमचा पूर्ण कंट्रोल असेल, यासारखी सुंदर गोष्ट काय असेल? तर याबद्दलच आपण आज बोलणार आहोत ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांसोबत. काही-काही वेळेला आपण बघतो, की काही-काही लोकांच्या अंगाला खाणं लागतच नाही म्हणतो आपण. हं. तर मग त्यासाठी पण आहे की जेवायला बसायच्या आधी जर ही नाडी आपण जागृत केली, तर ते अंगाला लागू शकतं किंवा असं काही आहे का? हं. लागू शकतं आणि लागतं. किती हं. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वाह! आजकालच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अन्न ग्रहण करताना आपण चुका करतो आणि त्यातून आपले रोग निर्माण करतो. नेहमी लक्षात ठेवा, जेवायला बसायच्या आधी एक 5 मिनिटं सूर्यनाडी जागृत करायची. सूर्यनाडी चालू पाहिजे. सूर्यनाडी चालू करून इन्हेल करून उजवा पाय ठेवून त्या अन्नाला नमस्कार करून तुम्ही नंतर जेव्हा भोजन करता. आजकाल मी बघतो हा झाला उपयोग. म्हणजे सूर्यनाडी चालू आहे आणि तुम्ही जेवता. कठीणातला कठीण पदार्थ पचेल तुम्हाला. तुमच्या पोटातले आजार नष्ट होतील. गॅसेस बनणं बंद बंद होईल. पचनशक्ती, कारण त्या सेल्सना माहिती आहे काय काम करायचंय. त्यावेळी चुकूनही पाणी ग्रहण करू नये. वाटलं तर अगदी थोडंसं तुम्ही मध्ये पिऊ शकता, पण शक्यतो पाणी पिऊ नये. जेवल्यानंतर सुद्धा 1 तास चेक करा, माझी सूर्यनाडी चालू आहे ना? कारण पचन करणं हे त्याचं काम आहे. ते तुमचं सगळं शरीर डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये पचन करतं, म्हणून जेवल्या झोपू नये. जेवल्यावर बसायचं किंवा चालायचं, एक 15 मिनिटं चाला, त्याच्यानंतर बसा. तुमची सूर्यनाडी काम करत असते आणि त्याच्यानंतर मात्र 1.5 ते 2 तासानंतर तुम्ही सावकाश आराम करू शकता. एक 15 ते 20 मिनिटं वामकुक्षी घेऊ शकता. आलं लक्षात? म्हणजे जेवताना नेहमी उजवी नाकपुडी चालू पाहिजे. मध्ये पाणी पितो थोडंसं पिऊ शकता. आणि जेव्हा तुम्हाला तहान लागलेली आहे, आता कधी आपण असं पाणी उचललं प्यायला सुरुवात केली, चेक कर तुझी डावी नाकपुडी चालली असेल तरच पाणी पी. नाहीतर काय होईल, ते पाणी आतमध्ये जाऊन त्याला कळणारच नाही मला करायचंय काय, आणि ते तुमच्या शरीरातलं सगळं अन्न खराब करायला सुरुवात करेल. जेव्हा तुम्ही डाव्या नाकपुडीत पाणी पिता, उजव्या नाकपुडीत भोजन करता, तुमच्या आयुष्यातले सगळे रोग नष्ट होतात. असाध्य रोग नष्ट होतात. वर्षानुवर्ष साठलेले रोग नष्ट होतात जेव्हा तुम्ही उजव्या नाकपुडीचा उपयोग करून घेता शौचाला जाण्यासाठी. किती महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. काही लोक मला विचारतात, की "सर मला तर आता ही ट्रीटमेंट चालली आहे, ती ट्रीटमेंट चालली आहे." ठीक आहे. आपण जेव्हा जन्मपत्रिका बघतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, इथं सूर्यतत्व किती प्रभावी आहे. या मुलाला हायपरटेन्शन, या मुलाला गट्समध्ये कोलायटिस किंवा पचनशक्तीचे मोठे मोठे त्रास आहेत. या मुलाला काही वेळेला टॉयलेटचे त्रास आहेत. कशामुळे? या मुलाचे रिलेशन्स ठीक राहत नाही. कशामुळे? तुझं सूर्यतत्व इतकं प्रभावी आहे भाई. तू या नक्षत्रात जन्म घेतलेला आहेस किंवा तुझं सूर्य, मग आता काय? इथं तुझी पत्रिका मी पाहिलेली आहे. कधीपर्यंत होणार आहे मला माहिती आहे. पण मग त्याला बदलू कसं? मग मी त्याला सांगू का ही पूजा कर आणि बदल? नाही. त्याच्यामध्ये मी त्याला हे सांगेन, की तू स्वतःवर काम कर. पूजा कर म्हणजे सरेंडर हो त्या तत्वाला. पण काम तुलाच करावं लागणार आहे. काय काम करावं लागणार आहे? तर तुला आपल्या नाडी संशोधन करून अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम किंवा ज्याला म्हणतो आपण हमिंग, हे करून पहिल्यांदा आपलं संतुलित करायचं आहे आणि जेवताना, पाणी पिताना आपल्या नाड्या बदलायच्यात. कुठल्याही क्रियेसाठी बाहेर पडताना नाडी चेक करून तो पाय इन्हेल करून बाहेर टाकायचा. या सिंपल गोष्टी आहेत. याच्यात जर का आणखीन तू तत्वांचा उपयोग करून घेतलास, तर तू यशस्वीच. म्हणजे यात काय काय आहे? याच्यामध्ये नाडी शोधन आहे, नाडीचा उपयोग आहे, त्याच्यानंतर तत्वांचा उपयोग आहे, त्याच्यानंतर अग्निहोत्र आहे आणि त्याच्यानंतर मुद्रा आहेत आणि मुद्रांच्या नंतर क्रिया आहेत. काही काही लोक माझ्याकडे येतात, सर मला भीती वाटते, मला असं वाटतं कोणीतरी माझ्यावर काहीतरी क्रिया केली आहे, मला काहीतरी हिप्नोटाईज केलं आहे, काय केलेलं आहे. कारण की तुझ्या पत्रिकेमध्ये चंद्र नाडी किंवा चंद्र तत्व जास्त जागृत आहे किंवा तुझ्या पत्रिकेतलं ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुझा चंद्र बिघडलेला आहे. आलं लक्षात? तर चंद्र संतुलित करण्यासाठी अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर काही मुद्रा आहेत, त्या देतो मी तुला. त्या मुद्रा कर आणि कुंभक लाव. म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे? श्वासांचा उपयोग केला आहे. डीप ब्रिदिंग, कुंभक लाव आणि मी सांगतो तो मंत्र चॅन्टिंग करायला सुरुवात कर. तुझ्या डेफिनेटली मनातले सगळे विकार दूर होतील आणि तू संतुलित होतील. काही जादू आहे? नाही. क्रिया. क्रिया म्हणजे तुम्ही तुमच्या हस्तमुद्रातून केलेल्या क्रिया आणि कुंभक लावणं. आणि काय केलं? फक्त क्रिया केली आहे का? नाही, तर कुंभक लावलेला आहे आणि मॅनिफेस्ट केलेला आहे
की मी हेल्दी आहे, मला काही त्रास नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीरातून काय काय जनरेट करू शकता तुमच्या श्वासांच्याद्वारे. म्हणून यासाठी शिवस्वरोदय शास्त्राचा अभ्यास प्रत्येकाने प्रत्येक घरी करायला पाहिजे, युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवायला पाहिजे. कारण हे भारताचं शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र भारताचं शास्त्र आहे. त्याला फक्त कर्मकांड आणि जादूटोणा याच्यामध्ये लपेटलेलं आहे आजकाल ते. त्याच्यातून लोकांना बाहेर काढायला पाहिजे आणि याची खरी ओळख करून द्यायला पाहिजे. हे दैवी शास्त्र आहे. देव म्हणजे देवत्व आहे, तत्वांचा अभ्यास आहे. आता जसं आपण बघितलं की हेल्थ रिलेटेड इश्यू, तर आपल्याला पत्रिकेवरनं हे पण कळतं की काही काही पत्रिकांमध्ये ॲक्सिडेंटल योग पण असतात. तर मग त्याचा उपयोग आपण शिवस्वरोदय शास्त्र ह्याचा उपयोग आपण हे योग हे करण्यासाठी करू शकतो का? मंगळ आणि हर्षलचे पत्रिकेतले योग, वक्री शनीचे योग सूर्याबरोबरचे किंवा हर्षल बरोबरचे हे ॲक्सिडेंट्स निर्माण करतात. वक्री मंगळाचे योग हे ॲक्सिडेंट्स निर्माण करतात आणि मूळ पत्रिकेत ते दिसतात की या पत्रिकेमध्ये अपघात आहे. आणि जर का दुर्दैवाने ती दशा जमून आली आणि ते योग पुन्हा तसे गोचरीने आले समोरासमोर, तर ते फॅटल ॲक्सिडेंट्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो जीवावर बेतणारे प्रसंग निर्माण होतात. मग ज्योतिषी, एक चांगला ज्योतिषी त्याला सांगू शकतो, हा काळ तुझ्यासाठी चांगला नाही रे बाबा, सांभाळ स्वतःला, किंवा तू ही पूजा कर, ही उपासना कर. पण का तो काळ आपण बदलू शकतो. मग शिवस्वरोदय शास्त्राला महाकाल म्हटलेलं आहे, की जो काळ बदलू शकतो. या सृष्टीमध्ये कोणी असं नाही की जो काळ बदलू शकतो. फक्त भगवान शंकर म्हणजे अस्तित्व, जे चिरंतन आहे, ज्याच्यातून या सृष्टीचं स्पंदन निर्माण झालेलं आहे, त्याचं हे शास्त्र आपण उपयोग करून नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा तुमची सुषुम्ना नाडी चालू असते त्यावेळेस कधीही तुम्ही घराबाहेर पडू नका, गाडी चालवू नका, किंवा कुठलीही महत्त्वपूर्ण कामं करू नका, किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स कधीही करू नका. सुषुम्ना नाडी तुम्हाला एका वेगळ्या ट्रान्समध्ये घेऊन जात असते. ज्यावेळी तुमचं मस्तिष्क एका वेगळ्या ट्रान्समध्ये व्हायब्रेट होत असतं, त्यावेळेस असे योग आलेत आणि तुमची सुषुम्ना चालू आहे, ते योग ॲक्टिवेट होऊन तुमच्या प्राणावर येऊ शकतं, मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. पण हेच जर का त्यावेळेस तुमची नाडी ही समजा चंद्र नाडी तुम्ही चालू केली, तुमचं ॲग्रेशन कमी होतं आणि तुमच्या ब्रेनमधले न्यूरॉन्स ॲक्टिवेट होतात आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. थांब, आत्ता नको, टायमिंग्स. आपण म्हणतो की नाही, काही काही वेळा माझं टायमिंग चुकलं आणि पाय मुरगळला, मोडला माझा पाय, कारण मी चुकून तिथं अडखळलो. तू अडखळलास कारण त्यावेळी तुझी अशी नाडी जागृत होती की तुझं टायमिंग शरीराचं चुकलेलं होतं आणि तो पाय तिथं गेला आणि तू पडलास आणि मग हात मोडला आणि पाय मोडला. पण हेच जर का तू तुझी चंद्रनाडी जागृत करून शांतपणे वॉक करतोयस, त्यावेळी नाही होणार. तुझी सूर्यनाडी जागृत आहे आणि त्यावेळेस तू जॉगिंग किंवा रनिंग करतोयस, नाही होणार काही. म्हणजे बघा किती कसं तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला. हेच जर सुषुम्ना चालू आहे आणि तू व्यायाम करायला गेलास, तुला स्ट्रोक पण येऊ शकतो. आजकाल आपण बघतो की लोक कधीही काही करतात, एक्सेसिव्ह एक्सरसाइजेस. 90 मिनिटांनी हे बदलतंय. त्याचा उपयोग करून घ्या. जेव्हा 4 मिनिटं मधली चाललेली आहेत तेव्हा बसा शांतपणे, थोडंसं ध्यानधारणा करा, स्वतःच्या कॅपॅसिटीज जागृत करा आणि मगच काम करा. पण हे करणार कोण? आज वेळ कोणाला आहे? म्हणून सकाळी उठल्यावरती प्रातःकाली सूर्योदयाच्या आधी 2 तास तुम्ही उठा आणि स्वतःवर काम करा. त्या मोबाईलला हात सुद्धा लावू नका. किती मोठं तुमच्याकडे शास्त्र ते जे भोजन दिले ते तुमचं फ्युएल आहे. ते जेव्हा तुम्ही ग्रहण करता त्यावेळी ते अशा पद्धतीने ग्रहण करा की तुमच्या या मेकॅनिझमला, ज्याला तुम्ही शरीर म्हणता, त्याला ते पोषक राहायला पाहिजे, त्याला हानिकारक नाही राहायला पाहिजे. जेव्हा तुम्ही पाणी टाकता, जेव्हा तुम्ही त्या ह्याच्यामध्ये फ्लुईड टाकता आहात, तेव्हा ते फ्लुईड त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, त्या सिस्टीम्समध्ये ते पोचायला पाहिजे. त्यासाठी तुमची ती नाडी, चंद्र नाडी जागृत पाहिजे. आत्ता तुम्ही उदाहरण दिलं, जिममध्ये डेडलिफ्ट करताना सुद्धा ही नाडी चेक करूनच तुम्ही केलं पाहिजे. सरळ सरळ अर्थ आहे या गोष्टीचा. कसं आहे, दरवेळेस नाडी चेक करून नाही, एकदा चालू झाली ना की ती 90 मिनिटं साधारणतः असते. आता फॉर एक्झाम्पल की तुमची चालू आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आता काय काय कामं मला करायची आहेत. म्हणजे जिथे ॲग्रेशन पाहिजे तिथे सूर्यनाडी जागृत पाहिजे, पण जिथे तुम्हाला कनेक्शन्स करायचे, तुम्हाला एकमेकांशी बोलायचे, संवाद साधायचा किंवा शांतपणे काम करायचे, आणि जर सूर्यनाडी चालू असेल, थोड्या वेळ शांत बसा, बाय टाईम फॉर युअर सेल्फ. पण तुम्हाला वेळच नाही आहे, तर मग नाडी चेंज करा तुमची. म्हणजे तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. माझं असं एक म्हणणं असतं लोकांना की नैसर्गिकरित्या जे चालू आहे ना, त्यावेळेस तुम्ही स्वतःला बदला. त्यावेळेस तुमची दिनचर्या बसवून घ्या. आज आपल्याला तेच नाही जमत आहे. आपली दिनचर्या इतकी मला इथं मीटिंग आहे, मला हे जायचं आहे, मला काय करायचं आहे. ठीक आहे, मग तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या.
आणि ते बदलत असताना कधी फोर्स वापरायचा नाही. शांतपणे ध्यान धारणेत बसून पहिल्यांदा अनुलोम विलोम करून नंतर तुम्ही नाडी बदलायचा प्रयत्न करू शकता. परंतु टॉयलेटला बसताना मात्र कंपल्सरी उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवा सोडायचा. पाणी पिताना डाव्या नाकपुडीने किंवा लघवी करताना डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावा सोडायचा. तुम्ही जेव्हा जेवायला बसता उजवी नाकपुडीच चालू पाहिजे. एवढं तर साधारण तुम्ही पाळा. तत्वांचं नंतर बघू. योगी तर तत्व बदलतात. म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल की समोरच्या व्यक्तीला समजा जर का हील करायची त्यात किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय, म्हणजे तुम्ही पास्ट प्रेझेंट फ्युचरसुद्धा जाणू शकता. त्याच्या प्रश्नाने तुम्ही जेव्हा चेक करता की कुठली नाडी चालू आहे आणि याचा क्वेश्चन कुठला चालू आहे, तुम्हाला कळतं की हा या माणसाच्या आयुष्यात बदल होणार आहे का नाही चालू. कारण त्या प्रश्नामध्ये एक फ्रिक्वेन्सी आहे की जी तुम्ही ग्रहण केलेली आहे आणि तुम्ही उत्तर मागितले त्या श्वासाला. तुमच्या श्वासाने तुम्ही सगळ्यांची उत्तरं देऊ शकता, पण त्याला खूप मोठी साधनं लागते. तर सिम्पल सांगतो. जसं तू मगाशी प्रश्न विचारलास की होणाऱ्या पत्नीबरोबर मला संवाद साधायचा आहे, त्यावेळी तुझी चंद्रनाडी जागृती पाहिजे. त्यावेळी तू जेव्हा श्वास घेशील तेव्हा तुला तुझ्या डाव्या बाजूला घे आणि इनहेल करून तिला डावा पाय खाली स्पर्श करून तिला प्रश्न विचार. ती तुझ्या प्रेमातच पडली पाहिजे. हे जर का तू केलंस तर तिने तुझ्याशी वादच घातला पाहिजे. हे रील मी डीएम मध्ये माझ्या मित्रांना पाठवणार आहे. हा फक्त गमतीचा विषय नसून हा किती महत्वाचा विषय आहे. आज आपण घरोघरी बघतो की पती पत्नीमध्ये सतत वाद चालू आहेत. ठीक आहे, तुझी पत्नी तुझ्यावर खूप नाराज आहे, चिडलेली आहे. त्यावेळी दोघांची तुमच्या सूर्यनाडी चालू आहे. तुम्ही दोघांशी फक्त कॉन्ट्राडिक्ट करता किंवा कन्फ्रंट करता. त्यावेळी तू तुझी नाडी बदल, चंद्रनाडी जागृत कर, तिला तुझ्या डाव्या बाजूला घे आणि इनहेल कर. विचार, काय म्हणतेस तू? बघ तिचा स्वर बदलायला सुरुवात होईल. आता हे अर्थात सांगायचं नाही, गुप्तशास्त्र, ह्या टेक्निक्स या पुरुषांनी हे करायचं असतं. सांगून करू नका. आणि नाहीतर ती सुद्धा ते टेक्निक वापरायला सुरुवात करेल मग ती सूर्यनाडी जागृत करेल. जागृत करेल. आणि तुझ्याकडून तिला पाहिजे त्या गोष्टी करून घेऊ शकते. हे गमतीचा भाग वेगळा, पण याला तुम्ही सिरियसली घ्या की एकमेकांशी सुसंवाद. आणि आजकालच्या आयुष्यात जे चालतंय, मग तू टोकाची भूमिका घे, मी टोकाची, मग ते डायव्हर्स वगैरे, अरे हे तुम्हाला टाळता येऊ शकतं. कारण आपण माणसं आहोत, आपण ह्युमन आहोत. आपण आयुष्य जगताना वेगवेगळ्या पत्रिका, वेगवेगळी कर्मबंधनं घेऊन आलेलो आहोत. हा ऐकतच नाही माझं, हाच नाही, हा प्रश्न सुटत नाही, काय नाही. याचं मग याच्यावर उत्तर काय? महाकाल. नाही सुटत आहे ना, आहे ना पत्रिका तशी, ठीक आहे. तुम्हाला उपाय पाहिजे ना, मग तुम्ही शिवस्वरोदय शास्त्राचा उपयोग. सर, आता बोलता बोलता आपण एक उल्लेख केला की आपण सूर्योदयाच्या 2 तास आधी साधारण उठलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, हे माझ्या बाबतीतही घडतं की अगदीच रात्री 3-3:30 वाजताची एक वेळ असते आणि अगदी खडबडून आपल्याला दचकून जाग येते. प्रचंड अस्वस्थ होतं. असं होतं कधी-कधी आणि नॅचरली जाग येते आणि खूप शांत वाटत असतं आपण उठल्यानंतर. तर ही तिची वेळ आहे 3-3:30 वाजताची पहाटेची. जनरली त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. त्यावेळेला जाग येण्याचं कारण काय? आणि त्यामध्ये त्यावेळेला या शिवस्वरोदय शास्त्राचा वापर करून आपण कुठली आध्यात्मिक शक्ती जागृत करू शकतो का स्वतःची? नाही, जसं आपण आपले श्वास बदलत असतात 90-90 मिनिटांनी, त्याप्रमाणे पृथ्वीसुद्धा आपला श्वास बदलत असते किंवा व्हायब्रेटरी मोड बदलत असते. फक्त तिच्या गतीमुळे आपल्याला ते जाणवत नाही आहे. मग त्याच्यासाठी संध्याकाळ किंवा जे जॉईंट पिरियड असतात ना, त्यावेळेस साधना किंवा पूजा उपासना सांगितलेल्या आहेत. म्हणजे आपण त्याच्याशी अलाईन होतो. ज्याला संध्या असं म्हणतात. ते सूर्योदयाच्या आधी 1-2 तास, म्हणजे त्यावेळी आपण गायत्री मंत्र म्हणून उगवत्या सूर्याला नमस्कार करतो. तो एक संध्याकाळ असतो. त्याच्यानंतर सूर्यास्ताच्या वेळेस आणि जेव्हा सूर्य अस्त होणार असतो, पूर्ण झालेला नाही आहे, त्यावेळेस एक आणि झाला आणि त्याच्यावेळी तो एक संध्याकाळ असतो. म्हणजे जॉईंट असतो की जो पिरियड बदलतोय. मध्यरात्री 12च्या नंतर एक असतो, त्याच्यानंतर दुपारी 12च्या नंतर असतो. हे 4 साधारणतः संध्याकाळ आहेत. म्हणजे नॉट प्रिसाइजली, पण साधारणतः ते वेळ आहेत. त्यावेळेस आपली सुषुम्ना ॲटोमॅटिकली जागृत असते. मग त्यावेळेस ध्यानधारणा केली की तुम्ही त्या आध्यात्मिक कॉस्मिक एनर्जीशी जोडले जाता आणि त्यावेळी तुम्ही जे मॅनिफेस्ट करता की मला उत्तम आरोग्य दे देवा भगवंता, आणि तुम्ही ध्यानधारणेत मग्न होता, त्यावेळी तुमचं शरीर आणि ते कॉस्मिक युनिवर्स तुम्हाला ते द्यायला सुरुवात करते. त्यावेळेस तुम्ही भलतंसलं तर मागू नका फक्त, त्यावेळी आध्यात्मिक मागा. म्हणजे कशात काय करायचं आहे, काय मागायचं युनिवर्सकडं. आज माझ्याकडे लोक येतात, सर मी असं मी हे करतो ते करतो, हा प्रॅक्टिशनर आहे, पण माझंच होत नाही आहे, काय करू? कारण तू चुकीच्या गोष्टी चुकीच्या वेळेस ब्रह्मांडाकडून मागतो आहेस. त्याच माग की ज्या फिजिबल आहेत, त्याच माग की ज्या सत्य आहेत, आणि त्याच माग की ज्या न्याय आहेत. आणि त्या वेळेस माग, आणि मागायच्या वेळेस तुझी सुषुम्ना चालू पाहिजे आणि त्याची सुषुम्ना चालू पाहिजे. आणि मग त्याच्यात आणखीन अग्निहोत्र आहे. अग्निहोत्र म्हणजे तुम्ही अर्पण करता. अग्नी हे सगळ्यात शाश्वत आहे, प्रगट आहे. पंचमहाभूतांमध्ये प्रगट कुठला आहे? अग्नी आहे.
त्या अग्नीमध्ये जेव्हा तुम्ही काही समिधा किंवा काही विशिष्ट पदार्थ अर्पण करता, फक्त तो अग्नी बाह्य जागृत नाही तर शरीरामध्ये एक अग्नी जागृत होतो, की ज्याला म्हणतो मी माझ्या विकारांचा स्वाहा केलेला आहे. आणि त्याच्याशी तादात्म्य साधता त्यावेळेस तत्वमसी म्हणजे तुम्ही आणि ते एकरूप होता आणि ते तुम्हाला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतं. म्हणजे अग्निहोत्र एक मोठी क्रिया आहे. त्याच्याचप्रमाणे तुमची अ, क्रिया किंवा तुम्ही त्याला हस्तमुद्रा म्हणता, याप्रमाणे त्यांचा उपयोग तुम्हाला करून घेता येतो. कारण तुमच्या बोटांमध्ये किंवा तुमच्या पायाच्या तळव्यांमध्ये ही शक्ती आहे. म्हणून तर पद्मासन घालताना तळवे वर करून बसतात. म्हणून तर पृथ्वीवर पाय टाकताना आपण नाडीचा उपयोग करतो. म्हणजे तुझ्याशी मी एकरूप झालो आणि तुला शरण आलेलो आहे, मला प्रसन्न हो, नमस्कार करतो. लक्षात आलं. आजकाल लोक स्लिपर्स वापरतात, बूट वापरतात, हे वापरतात. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पायांचं प्रोटेक्शन करा, पण शक्यतो अनवाणी चालायचा प्रयत्न करा. ते तुम्हाला जास्त, तुम्ही बघितलं ऋषीमुनी नेहमी अनवाणी चालतात किंवा जिथे खडतर असेल तिथे खडावा वापरतात. त्याच्यामध्ये एक विशिष्ट एक पदार्थ असतात ते किंवा आपण बनलेले असतात की त्याच्यामुळे तुम्ही पृथ्वीशी कनेक्टेड होता, निसर्गाशी कनेक्टेड होता. हे त्याच्या पाठीमागचं शास्त्र. आता शिवस्वरदय शास्त्र माझ्यासाठी, आशुतोषसाठी खूप नवीन विषय आहे. तर आमच्यासारख्या नवशिक्यांनी कुठून सुरुवात करावी? हे नवीन आहे पण हे शाश्वत आहे. हो. हे सगळ्यांमध्ये आहे, तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे, सगळ्यांमध्ये एकच आहे. फक्त ते उकलतोय आता आपण किंवा त्याचा अभ्यास करतोय. तर त्याचा अभ्यास फक्त तज्ज्ञांकडूनच करायचा असतो. यातल्या बेसिक गोष्टी आधी हे करायच्या असतात. त्याच्यामध्ये मग मी त्यात तसंच म्हटलं की उठायच्या आधी, सकाळी उठायच्या आधी तुम्ही काय क्रिया करायला पाहिजे, तुमची नाडी चेक करायला पाहिजे. नाडी चेक करण्यासाठी लोकांना हे पण कळत नाही माझी कुठली नाडी चालू आहे. त्यासाठी क्रिया म्हणजे अशा आहे की तुम्ही असं पिरॅमिडसारखं एक हे करा आणि एक्झेल करा. प्रत्येक वेळी एक्झेल करून तुम्ही चेक करू शकता कुठलं तत्व चालू आहे, कुठली नाडी चालू आहे. इनहेल करून करू शकत नाही. म्हणजे एक्झेल करून चेक करा. एका वेळी 20% आणि 80% अशा सिस्टीम्स चालू आहेत. तर जिथे जास्त फोर्स असेल ती चालू आहे समजायचं. ओके, मग तो हात आपल्या गालावरती ब्रश करायचा आहे 5 वेळेला आणि इनहेल करून तो पाय पुढे टाकायचा आहे आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. त्याच्यानंतर सकाळी उठल्यावर तुम्ही जेव्हा टॉयलेटला जाता त्यावेळेस डावी नाकपुडी कंपल्सरी बंद आणि त्यावेळी ही 2 बोटांनी बंद करायची आहे, लक्षात ठेवा. हां, आणि जेव्हा उजवी बंद कराल तेव्हा याचा उपयोग करायचा आहे. तर ह्यानी ती बंद केलेली आहे. इनहेल एक्झेल आणि मध्येच अंगठा इथे दाबलेला आहे. हे केल्याने तुमचं छान सगळं म्हणजे व्यवस्थित पोट साफ होईल आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडता, अक्षरशः एका दालनातून दुसऱ्या दालनात, एका रूममधनं दुसऱ्या रूममध्ये, तुला किचनमध्ये जायचं असेल तर पहिल्यांदा नाडी चेक कर कुठली चालली आणि तो पाय इनहेल करत आत टाक. म्हणजे तुम्हाला हे सांगितलं तर कदाचित आश्चर्य वाटेल आणि खरं वाटणार नाही. लोक याच्यावर शंका घेतील. घरातले किडे मुंगे किंवा झुरळं पळून जातात जर आपण याचा उपयोग कंटिन्युअस आपल्या घरात करायला लागलो तर. म्हणजे तुम्ही एक उच्च व्हायब्रेटरी एक ॲस्पेक्ट तयार होता की जे तुमच्या भोवतीचं वातावरण बदलतात. आणि त्याच्यानंतर तू जे करशील की इनहेल करून तू त्याचा उपयोग करून जेव्हा स्वयंपाक करशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की अन्न किती छान हे झालेलं आहे. म्हणजे सृष्टी तुला मदत करायला सुरुवात करते. म्हणजे एक प्रकारे व्हायब्रेशन्सच्या माध्यमातून प्रकृती सुद्धा म्हणजे मग हा इथे प्रश्न निर्माण होत नाही की आज उत्कर्ष आशुतोष मॉडर्न युवक आहेत किंवा युवती आहेत आणि किंवा या जमान्यातले हा प्रश्नच निर्माण होत नाही. इथे शाश्वत आहे की ज्याला आपण फक्त अलाईन झालेलो आहोत आणि याच्याने तुमच्या वर्षानुवर्षांच्या गोळ्या औषधं बंद होतात. जर का तुम्ही याचा दिनचर्येत उपयोग करून घेतला. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला म्हणजे जेवायच्या आधी तुम्ही सूर्यनाडी, पाणी प्यायच्या आधी चंद्रनाडी, त्याच्यानंतर झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही नाडीचा उपयोग आपल्या आयुष्यात करून घेता, रोग तुमचे नष्ट होतात, असाध्य रोग नष्ट होतात, तुमच्या गोळ्या औषधं बंद होतात आणि तुमचं आयुष्य संपूर्ण चेतनामय राहतं. तुम्ही घराबाहेर जेव्हा पाय ठेवता त्याच्याप्रमाणे त्यावेळी तुमचे संबंध चांगले राहतात आणि तुमचे कार्यसिद्धीस जातात. त्याच्यात आणखीन चांगलं एक प्रकारचं तत्व म्हणजे तत्व वापरायला शिकायचं. पण तो थोडासा पुढचा काळ आहे. तत्व जाणण्यासाठी सुद्धा तुम्हाला तेवढी साधना आवश्यक आहे. म्हणून सकाळ, दुपार, संध्याकाळ औषध घेतल्याप्रमाणे शांत बसून इनहेल करायचं, श्वासाकडे लक्ष द्यायचं, होल्ड करायचं आणि सोडायचा. इनहेल 4, होल्ड 5, एक्झेल 6 किंवा 7. हे तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ 3-3 वेळेला केल्याने तुम्ही एक अतिशय उत्कृष्ट आरोग्य आणि व्यक्तिमत्व निर्माण करू शकता. महिलांच्यासाठी म्हणाल तर जेव्हा तुम्ही इनहेल करून कुंभक लावता आणि हळूहळू एक्झेल करता किंवा नाड्यांचा उपयोग करून घेता. आता अंघोळ करताना किंवा तुम्ही पुरुष दाढ्या कटिंग किंवा तुम्ही नेल कट करताना तुम्ही सूर्यनाडी जागृत पाहिजे. तुम्ही स्नान करायच्या आधी सूर्यनाडी जागृत पाहिजे.
नेहमी लक्षात ठेवा, हे केल्याने कारण तुमच्या शरीरातले जे सेल्स आहेत, म्हणजे तुमच्या शरीरात इतके सूक्ष्म सगळे सेल्सच आहेत. तुम्ही जेव्हा नख कट करता, तेव्हा तुम्ही सेल्स कट करता. ते दचकतात किंवा तिथल्या ना व्हायब्रेशन्स असतात. लक्षात ठेवा. तुमची जेव्हा सूर्य नाडी जागृत असते, त्यावेळी तुमचे नख पण छान प्रकारे कट होतात. नाहीतर काही काही वेळा तुटतात अर्धवट. म्हणजे तुम्ही तुमच्या सूर्य नाडीमध्ये या क्रिया करायला हव्यात. नक्की लक्षात ठेवा. अन्न ग्रहण करताना पण ते आता मेडिसिन्स घेताना तुम्हाला जर का एखादं औषध घ्यायचं असेल, आता आयुर्वेदिक औषध घ्यायचं असेल किंवा असं होमिओपॅथिक घ्यायचं असेल, तर तुम्ही तुमच्या डाव्या हातात घेऊन चंद्रनाडी चालू असेल तेव्हा घ्या. त्याचा परिणाम बघा कसा होतोय. आणि जर का तुम्हाला अँटिबायोटिक किंवा दुर्दैवाने अशी काही औषधं ॲलोपॅथिक घ्यायची असतील, तुमची सूर्यनाडी जागृत पाहिजे, तुमचं तोंड पूर्व दिशेला पाहिजे. इन्हेल करून घ्या. त्याचा जास्त परिणाम होईल. म्हणजे बघा किती आहे तुझ्यात. याचा आपण दैनंदिन जीवनात तरुणांनी उपयोग करून घ्यायला पाहिजे. आजकालच्या जमान्यामध्ये लोकांनी हे शिकून घ्यायला पाहिजे, की आपण फक्त अंधानुकरण पाश्चिमात्य संस्कृतीचं न करता आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा सन्मान ठेवायला पाहिजे. आणि आपल्यामध्ये जी शास्त्र विकसित केलेली आहेत, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. प्रत्येक शाळा आणि युनिव्हर्सिटीजमध्ये याचे कोर्सेस निर्माण झाले पाहिजेत. फक्त पाश्चिमात्य औषधं किंवा वर्षानुवर्ष चाललेल्या या ज्या सिस्टीम्स आहेत, याचा फक्त आपण अंधानुकरण न करता भारतीय मूल्यांचा वापर करायला पाहिजे आणि आपलं आयुष्य चांगलं पाहिजे. ज्योतिषाकडे जाऊन फक्त चमत्काराची अपेक्षा न करता जाणून घ्यायला पाहिजे पत्रिका म्हणजे काय आहे, आपल्यावरती कुठल्या नाडीचा प्रभाव चालला आहे, सूर्य नाडी आहे का चंद्र नाडी आहे, त्याला संतुलित करणं किंवा त्याचा उपयोग कसा करून घेणं हे जाणकाराकडून समजून घेऊन त्याचा उपयोग करायला पाहिजे. हे जे आपण आता हे जे गोष्टी सांगतो याच्यासाठी सुद्धा एका तज्ज्ञाची मदत घ्यायला पाहिजे. जोरजोरात कुठलीही गोष्ट करायची नाही. हे निसर्ग हे फार मोठं शास्त्र आहे. याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे आणि शांतपणे याचा उपयोग करायचा. योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद, नाडीशास्त्र ह्या इतके मोठे शास्त्र आहेत, की हे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. म्हणूनच याला शिवस्वरोदय किंवा महाकाल असं म्हटलेलं आहे. एकंदरीत काय तर सध्या ज्या पद्धतीने काळाचा वेग वाढलेला आहे, या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण शांतपणे बसून स्वतःकडे लक्ष देणंच विसरत चाललोय आणि ह्या सगळ्याचा उलट परिणाम आपल्या आयुष्यातल्या दैनंदिन घटनांवरती होतो. मग तुमचं जेवण असेल, तुम्ही जेवण पण पटापट 15 मिनिटात जेवायचंय, असं आपण करतो. जेवण सुद्धा आपण नीट करत नाही. सकाळी उठल्यानंतर आपण नीट श्वास पण घेत नाही. जे स्लो मॉर्निंग्स म्हणतात ना, की स्लो हम्म. मॉर्निंग्स इज अ लक्झरी. हे सगळं एकंदरीत जाऊन त्याचं मूळ काय तर शिवस्वरोदय शास्त्र किंवा तुमच्या श्वसनाचं शास्त्र. तिथून तुमच्या आयुष्याची सुरुवात होते. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात, आयुष्याची सुरुवात, आयुष्यातल्या महत्त्वाच्या निर्णयांची सुरुवात तिथून जर तुम्ही केलीत तर निश्चितच तुम्हाला अनेक गोष्टींची उत्तरं तुमच्याकडेच सापडतील आणि हेच आपल्याला आज सांगितलेलं आहे ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांनी. त्यामुळे या शास्त्राविषयीचे काही महत्त्वाचे, काही वैयक्तिक तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही सरांना नक्की संपर्क साधू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला, आजचा हा विषय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सच्या प्रतीक्षेत आहोत. धन्यवाद. थँक्यू.